नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। देशात वक्फ अधिनियम 2025 वरून चर्चा सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाने यावर अंतरिम निर्णय दिलाय। संपूर्ण वक्फ कायदा स्थगित करण्याला काही आधार नाही असा सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। फक्त 2 महत्त्वाच्या तरतुदी कोर्टाने स्थगित केल्या आहेत। सर्वोच्च न्यायालयात आज वक्फ संशोधन अधिनियम 2025 वर सुनावणी झाली। सुप्रीम कोर्टाने वक्फ अधिनियम 2025 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर निकाल दिला। कायद्यातील काही तरतुदींना स्थगिती दिली। वक्फ बोर्डाच्या सदस्य बनण्यासाठी कमीत कमी 5 वर्ष इस्लामाचा पालन करण्याची अट ठेवली होती। त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली। कोर्टाने म्हटलंय की यासंबंधी उचित नियम बनेपर्यंत ही तरतूद लागू होणार नाही। त्याशिवाय कलम 3 चे भाग 74 अंतर्गत संबंधित महसूल रेकॉर्डची तरतूदही स्थगित करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय की कार्यपालिका कुठल्याही व्यक्तीचे अधिकार निश्चित करू शकत नाही। जोपर्यंत नामित अधिकाऱ्याच्या चौकशीवर अंतिम निर्णय होत नाही, जोपर्यंत वक्फ संपत्तीच्या मालकी हक्काचा निर्णय वक्फ ट्रिब्युनल आणि हाय कोर्टाकडून होत नाही, तोपर्यंत वक्फला त्यांच्या संपत्तीतून बेदखल करता येणार नाही। सुप्रीम कोर्टाने हे सुद्धा स्पष्ट केलं की राजस्व रेकॉर्डशी संबंधित प्रकरणाचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत कुठल्याही तिसऱ्या पक्षाला अधिकार देता येणार नाहीत। वक्फ बोर्डाच्या रचनेवर टिप्पणी करताना कोर्टाने म्हटलं की जास्तीत जास्त समितीमध्ये 3 बिगर मुस्लिम सदस्य असू शकतात, म्हणजे 11 पैकी बहुमत मुस्लिम समुदायाकडे असलं पाहिजे। शक्य असेल तितकं बोर्डाचा मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्लिमच असावा। कोर्टाने हे स्पष्ट केलं की त्यांचा हा आदेश वक्फ कायद्याच्या वैधतेवर अंतिम निर्णय नाही। न्यायालयाने स्पष्ट केलं की कायदा स्थगित करण्याला काही अधिकार नाही, पण काही तरतुदींवर अंतरिम सुरक्षा दिली जाते। मुख्य आक्षेप कल 3R, 3C, 3D, 7 आणि 8 सह काही कलमांवर होतं। यातील कलम 3R ची तरतूद कोर्टाने स्थगित केली। यात वक्फ बोर्डाचा सदस्य बनण्यासाठी 5 वर्ष इस्लामच पालन करण्याची अट टाकण्यात आली होती। सरकार जोपर्यंत स्पष्ट नियम बनवत नाही, तोपर्यंत ही तरतूद लागू होणार नाही, हे कोर्टाने स्पष्ट केलंय।